रानातून आहे ना करडीची भाजी आणली होती बरं का भावनं भेणू मस्तपैकी ताजी ताजी. तुम्हाला तर माहिती आहे रानातली भाजी कशी हिरवी गार राहते आहे की नाही. तर हिरवी गार भाजी आणली होती मी. आणि हा बघा मस्तपैकी करडीची भाजी मस्त उजडी मी केली. बकराची उजडी आणली होती बरं का. नाही तर डबल माणसानं काही पण अशी बघ काय आणलंस. काही कमेंट टाकतात. बैलाचं खाती का म्हशीचं खाती का काही पण कमेंट टाकतात. डुकराचंच खाती का असं नका बोलतो. तर अशी मस्तपैकी आहे ना छानपैकी अशी भाजी केली बरं का भावनं घेऊन. ठीक आहे बघू शकताय करडीच्या भाजीमध्ये वजडी लई छान होती भाजी. काय नाही थोडं खोबरं घेतलंय, हिरवी मिरची घेतली, थोडी लसूण घेतलंय, थोडा अद्रक घेतलाय आणि वजडी पहिले शिजू घातली होती. वजडी शिजायला तुम्हाला माहिती आहे आपण मटणामध्ये शिजायला काय टाकतो, कांदा टमॅटो हळद आणि कांदा आणि तेलाची फोडणी देतो होय तसंच. आणि टमाटर टाकलाय आणि मसाला आपला हिरवी मिरची ते नाही का सांगितलं मी तुम्हाला. आता हिरवी मिरची लसूण अद्रक थोडी धणे घेतले तर थोडं खोबरं घेतले. तर बघा कसं मस्तपैकी असं झणझणीत वास यायला. तुम्हाला काय सांगू एवढा भारी वास यायला भावनो बहिणो. असं वाटलं कधी खाऊ आणि कधी नाही. एवढी भूक लागली मला काय सांगू तुम्हाला. लई भूक लागली मला. वाजता असा यायला हे का. मला चला आपल्या बहीण भावंडाला दाखवत म्हणलं आपले की आज काय काय लागले. बरेच दिवस झालं ब्लॉग काय टाकला नव्हता आपला. तर मग म्हणलं चला कडे आज टाकते. आणि आज माझी स्किन बघा किती ग्लो करायला लागली है ना. अशी काळी झाली ते भावनं बहिणू. मी काय सांगू तुम्हाला एकदम काळी काळी दिसायली होती. रानामध्ये फिरून आम्ही मला माया कसली काळी काळी दिसायली. मी काय नाही केलं. मी काय फेशियल नाही केलं. तुम्हाला फेशियल काय नाही केलं. मी आहे ना ते पावडरचा डब्बा आणलाय बघा एवढा एवढा. त्याच्यात ना लई भारी पावडर आहे बघा. लावलं इथं बघा ना कशी क्लीन मस्त दिसायला चेहरा मायावा. आणि या मस्तपैकी आता भाकर खायला. मला कुठं खूप आहे. तुम्हाला बसायला सुद्धा जागा नाही आता. इथं कुठं तरी बसावं लागन तुम्हाला. ते स्टँड ठेवले अशा काही गोष्टी होत्या भावनं बहिणू काय सांगू ध्यान पण नाही राहते. तर भाजी झाली बरं का. आता मस्तपैकी मी घेतली आहे जेवायला. झणझणीत चणचणीत चमचमीत मस्तपैकी भाजी घेतलेली आहे. या खायला भावनं बहिणू सगळ्यांनी. आणि शिळी भाकर घेतली आहे बघा. हे बघा शिळी भाकर. रात्रीची शिळी भाकर होती. चला तुम्हाला दाखवतो. मस्त लागतात. तुम्हाला कोणाकोणाला श्रावण महिना असेल मला तोंडात पाणी येईल. मला लई भूक लागली भावने. भाजी एवढी भाजी तुम्हाला काय सांगू एक नंबर आहे. आणि काय करायचे माहिती का तुम्हाला गोष्ट सांगते. लाईक कमेंट करायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर करा. मला माहिती तुम्हाला काही लोकांना श्रावण महिना असतो आहे की नाही. मी काय श्रावण महिना धरीत नाही. पहिले धरत होते आता नाही. कधीतरी ही कढीची भाजी तुम्ही मटणामध्ये करून बघा. चिकनमध्ये करा, बकराच्या मटणामध्ये करा, कोण्या मटणामध्ये करा, मोठ्याच्या मटणामध्ये करा, चिकनमध्ये करा, लहानाच्या मटणामध्ये. लहान म्हणजे आपलं हे बकराचं. मला कमेंट टाकतात ना लोक खाल्लंच का नाही असं तसं काही पण कमेंट टाकतो जाऊ दे. तर अशी मस्तपैकी भाजी होती ही. तुम्हाला काय सांगू अशी तोंडची सुटत नाही. गावाकडं अशी भाजी करते ही
भानू बहिणू, ही भाजी कढीची भाजी आहे ना, आपण रानातून आणली ना त्याची चव कशी लागते माहिती का, थोडी आंबट आंबट आमसर आमसर लागते, एवढी छान लागते ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. इथे बसता का तुम्ही? चला टेन्शन गेलं बाय माझ्यावर, बसा तिथं टोपल्याला खेटून. महिमा आहे ना, ही भाजी आणायची भावून शिळी झाली हो भाकर. इडली बघा, ज्वारीची पण आहे हा बघा, ही रात्रीची भाकर आहे, रात्री आता काय करते इडली ना, खाते मी इडली भाकर, पण काय नाही. तर आहे ना महिमा एवढी भारी भाजी करायची भावना बहिणी, तुम्हाला काय सांगू, चवच वेगळी. सुकी करणार होते, दाजी म्हणले भाजी आणली म्हणे, कढीची भाजी आणली होती ना पण काल, तर म्हणले कढीच्या भाजीत कर. म्हणलं ठीक आहे, मग केली. या जेवायला सगळेजण कमेंट टाकायला विसरू नका.